बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा बॉल क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय काठी काढली दांडी गोल बॅट्समन बाद. संचित आता इथून मात्र बाद होतात. सुजित खऱ्या अर्थाने योग्य टप्प्यावरती त्यांनी बॉल हाताळला आणि इथे मात्र सरळ क्लीन बॉल खरं तर दांडी गोल केली आणि संचित आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर येतात. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया उमेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार या मॅच मध्ये. उर्फ डॅनी या नावाने ते खरं तर सुपरिचित आहेत शाहबाज गावामध्ये आणि आज मात्र पाहूया डॅनी यांचा कशा रीतीने खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर डॅनी यांच्या बॅटमधून आता रन्स अपेक्षित आहेत आणि पाहूया ते आता रन्स येतील का. यावेळीचा हा बॉल तिथे पहा बॉल बॅकड्राईव्ह खेळला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात फक्त 5 धावा. नेक्स्ट मॅच चला एका साईडला नेरूळ संघ आणि रबाळे संघ या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळीला देखील 23 जणी तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅनला शांत ठेवलंय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळाली. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया या षटकातील हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. यावेळीला स्ट्रोक चांगला आहे. पहा समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. थोडेसे फंबल होतात. एकच धाव मिळतीये. एकाच धावेवरती बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागला. अजूनही मात्र या षटकातील तुमच्याकडे 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज देखील तयार होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हाताळण्यासाठी सुजितचा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल रन घेण्याचा देखील प्रयत्न दाखवला आणि लेग बाईच्या रूपाने ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. SLBW ची अपील आपल्याला पाहायला मिळाली आणि लेग बिफोर विकेट. बॅटर क्रमांक जर का आपण बघितलं तर 3रा इथून मात्र बाद होतोय. बॅटर डॅनी बॅक टू द पॅव्हेलियन. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आता नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया प्रवीण यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. एक बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. बॉलर आता इथून मात्र तयार होतात या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातोय. बॉल तयार. यावेळीला देखील क्लीन बॉल. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र सलग 2 बॉलवरती 2 विकेट मिळवत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. दोन ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 6 धावा.
धावफलकावरती आपण बघतोय. आता नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नावातच त्यांचा जय आहे. आता पाहूया इथून मात्र एक चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण आता पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला. धावा तुम्हाला इथून जमवाव्या लागतील. 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये आता किती षटकार चौकार येणार हे देखील बघायचं. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आलाय दत्ता. सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया दत्ता यांच्या माध्यमातून कशा रीतीने आता गोलंदाजी केली जाईल. पहिल्या दिवशी जर का आपण बघितलं तर सुपर 3 मध्ये ऐरोली या संघ दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये दिवा 30+ हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि आजचा या स्पर्धेतील तिसरा आणि अंतिम दिवस. आजच्या दिवसातून जर का आपण बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकून यावेळेला पहा फटका तर अप्रतिम आहे. तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि धावफलकावरती आता 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर जुईनगर या संघानं खरं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल. विकेटचं पतन आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 5वा. तू चल मैं तो आया असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते शाहबाद टीमच्या माध्यमातून. आता येणाऱ्या बॅटरला इथून मात्र एक चांगला बहारदार खेळ दाखवणं गरजेचं आहे आणि पाहूया तो इथून मात्र कशा रीतीने खेळ दाखवणार आहे. अल्पेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नंबर 7 मध्ये सध्या त्यांना बॅटिंग करण्यासाठी पाठवलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. वेग इतका होता की बॅटरला समजलं सुद्धा नाहीये. इतक्या वेगाने हा बॉल इथून मात्र खरं तर रिलीज केला गेला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाल्याने पुन्हा एकदा एकाच धावेवरती इथून संतुष्ट राहावं लागते. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेला पहा थोडेसे बॅकफुटला गेले ऑफ साईडला. तिथे मात्र फिल्डर नाही आहेत आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जरूर मिळते. अजूनही या षटकातील 1 बॉल बाकी आहे. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका फसला. आणखीन एक विकेट मिळू शकते परंतु कॅच इथून मात्र ड्रॉप झाली. 2 धावा पूर्ण होतात. 2च धावांवरती इथून संयम दाखवावा लागतोय. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात डबल डिजिट मध्ये. 1 वर 1 11 धावा. चला 6 बॉल बाकी आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. नेरुल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वतः आयोजक संघ गावदेवी रबाळे हा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. केतन शेलार सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. केतनचा पहिलाच बॉल ऑफ साईडला पहा. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. 12 धावा धावफलकावरती. तुम्हाला जर एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटके इथून तुम्हाला खरं तर मारावे लागतील. या मॅच मध्ये गोलंदाज तयार. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे.
टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फिंगर रोल्स केले होते. एक नॅचरल कट हा लेफ्टी बॉलरला देवाने दिलेली देणगी असते आणि त्या नॅचरल कटचा एक चांगला वापर केला गेला या गोलंदाजानं. चला टॉस साठी या नेरूळ टीमचे कॅप्टन यावेळेला पहा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध या बॉलनं घेतला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल बाकी आहेत. चला नेरूळ संघ या टॉस साठी. नेरूळ टीमचे कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. यावेळेला देखील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील फटका बॉलला टॅप केले गेला आणि या बॉलवरती एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 13 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. खरं तर एका साईडला मिथुन दादा यांची आर्मी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या साईडला चेतन पाटील यांची आपण आर्मी बघणार आहोत. पंच कळवतात व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे आणि पहा आमचे सुनील दादा पाटील हे मॅच एन्जॉय करतात. खरं तर हसमुख चेहरा आणि प्रत्येक वेळी प्रत्येक आयोजनामध्ये त्यांच्या आवर्जून उपस्थिती असते. त्यांच्याशिवाय स्पर्धेला मजा नाही. आमचे सुनील दादा पाटील बॉल तयार. यावेळेला पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. येथे 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा. अजूनही 1 बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रातील. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल लाईन आता पाहावी लागेल. आणि एक योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15. मनीष दादा यांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला गेला आणि टॉस जिंकलाय नेरूळ टीमच्या कॅप्टनने. चला धावफलकावरती 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष्य. चला फिल्डिंग लावून घ्या. शाबास संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. मिनेश दादा पाटील त्यानंतर प्रशांत दादा चव्हाण यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करतोय. यायचं दादा आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. लक्ष द्या 17 धाव्यांचं टार्गेट आहे. त्यातून 2 धावा या मायनस केल्या जातील म्हणजे विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. पेनल्टी कॅन्सल केलेली आहे. पेनल्टी कॅन्सल केलेली आहे आणि तुम्हाला आता इथून 17 धावा कंप्लीट करावी लागतील. खेळाडू वृत्ती दाखवली खरं तर गोठिवली या संघाने आणि ते स्वतः सांगतायत की आम्ही विदाउट पेनल्टी खेळू. चला गोठिवली संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. प्रशांत दादा यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. खरं तर आमच्या आयोजनामध्ये त्यांच्या आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान. क्या बात आहे. सुनील पाटील दादा पहा तिथे सराव करतात आणि आज नक्कीच त्यांनी विचार केला असेल की आज आपल्याला 5 ते 6 षटकार मारायचे आहेत आणि त्यांचा सराव आपल्याला पाहायला मिळतो मुख्य व्यासपीठावरती.
सन्माननीय आशिष दादा पाटील यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. चेतन दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सतरा धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल. नेरूळ टीम टॉस जिंकला आपला निर्णय. नेरूळ टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय आला. सन्माननीय आशिष दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम साहेब, आपलं देखील सरचे स्वागत आहे. आमचे प्रशांत दादा मनीष दादा या स्पर्धेतून रजा घेतात. थँक्यू सो मच. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार. यावेळीला पहा, इथे आपण पाहू शकाल पंचांचा निर्णय आता काय येणार आहे. वाईट +1 म्हणजे झोन दाबा न काय मेहनत करता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालेल्या आहेत. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र बॅटरला खरं तर शांत ठेवलंय. डॉट बॉल. बॉल तयार. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, बॉलच्या मागे धावतात. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर आमच्या अमोल मात्रे नेक्स्ट मॅच मध्ये इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर थोडेसे इंजर्ड आहेत तरी सुद्धा आज ते आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील. चला बॉलर नेम प्लीज. बापू यांचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर पहा थोडीशी गफलत झाली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होतीये आणि या एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला क्लीन बॉल, दांडी 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 गोल. बॅट्समन बाद. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 या आकड्यावरती इथून मात्र पहिला झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या गोठिवली या टीमला. खरं तर 30+ गावदेवी रबाडे
गावदेवी मित्र मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिनांक 14, 15 आणि आजचा 16 फेब्रुवारी म्हणजे शेवटचा दिवस या स्पर्धेतील. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक खऱ्या अर्थाने 20,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,000. त्यानंतर जर का आपण बघितलं तर बेस्ट बॅटर, बॉलर आणि फिल्डर, त्यानंतर मालिकावीरसाठी एक आकर्षित चषक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर का आपण बघितलं तर भरपूर चांगली साथ या स्पर्धेच्या अनुषंगाने आमच्या लाडक्या प्रेक्षकांची मिळते. खरं तर त्यांचा देखील आम्ही स्पर्धेच्या अनुषंगाने मनस्वी आभार व्यक्त करतोय. आमचे कैलासवासी जयेश दादा आणि निलेश दादा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. जयेश दादा म्हणजेच वेल फिनिशर रबाळे गावातील म्हणून त्यांची ओळख होती. ज्या वेळेला जर का आपण बघितलं तर आम्ही या रबाळे गावामध्ये समालोचन करण्यासाठी यायचो, त्यावेळेला मात्र एक जयेश दादांची चांगली साथ आम्हाला मिळायची. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती 6 धावा मिळाल्या. षटकाराच्या साहाय्याने रन्स आपण बघतोय 13 धावा. धावा धावफलकावरती. मोहसिन आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल 4 धावांची आता गरज आहे. या बळीला देखील स्ट्रोक चांगला आहे, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल पकडला आणि बॅटर बाद होतोय. आता नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया मनीष यांच्या माध्यमातून कशा रीतीने फलंदाजी केली जाणार आहे. गोलंदाज देखील तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार, विजयासाठी 4 धावांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. चांगला खेळ या गोलंदाजीच्या माध्यमातून इथून मात्र दाखवला जातोय. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. असेच जर डॉट बॉल विकेट जर आपण घेत राहिल्या या मॅच मध्ये, जर पुन्हा एकदा बॉलिंग करणारा शाहबाज संघ या मॅच मध्ये येऊ शकतो. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील चांगला बॉल, बॅटरला शांत ठेवला आणि हाही बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. बॉल तयार. आणखीन एक लगातारचा 3रा बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहसिन प्रभावित करतात. यावेळीला देखील लगातारचा जर का आपण बघितलं तर पंचांचा सिग्नल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लगातारचा 4था बॉल डॉट आपण बघितला. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 4 धावा.
12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. डॉट बॉल जर का या ओव्हर मध्ये आले तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आहेत. एक धाव आता कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. 11 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. यावेळेला फटका अप्रतिम आहे. तिथे फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील स्वीट साऊंड ऑफ द बॅट. गॅप पण बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा विजयाचा चौकार. अभिनंदन. गोठवली संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवतोय. चला नेरूळ संघ आता मैदानाचा ताबा घ्या. भाऊ भरपूर उशीर झाला. अगोदरच आपण 1.5 तास मागे आहोत. आता तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल.